ती आता मिळालेली नव्हती. ही मी शिवाजी मंदिरच्या ज्ञानेश महाराजांकडनं मिळवून दिली, त्यामुळे मी आता हिरो आहे. आणि जसे एबीपी माझं जे खांडेकर आलेले आहेत, पालघरून निघाले होते, वाटेत असताना फोन केला, कुठे आहात? नाही मी वाटेत आहे. बोलली मला, पण तसंच घरी जाऊ नका, इकडे या, पाहुणे म्हणून तुम्हाला हे करतोय. आणि येताना पुष्पगुच्छ पण घेऊन या सांगितलं. पण त्यांच्या हस्ते म्हटलं त्याला जाणार पाहिजे ना, नारळची पण माझं आहे मात्र. तेव्हा बाकी काय, हां हे एबीपी माझंच आहे. आणि मी सुद्धा एक चॅनल सुरू करतोय, मी 24 तास. म्हणजे मी आणि मी आता सांगितलं की मी फंक्शन अरेंज केलं आहे, हे फंक्शन पण मी केलं आहे. आणि नंतर किती जाहिराती सगळ्या माझ्या 3 दिवस वाचत असाल तर पेपर आजच्या जे 3 दिवसाचे आहेत, मेरा भारत महान, आमचा भारत महान, हे सगळं माझं आहे. सही सुरू झाल्यापासून सगळ्या जाहिराती माझ्या आहेत. वर्ल्ड कप होतं 2016ला, 2016 भारत पाकिस्तान वर्ल्ड कप होतं, तेव्हा सगळ्यांनी सांगितलं नका लावू, गालबोट लागेल, हाऊसफुल जात आहे. म्हटलं मला खात्री आहे, म्हटलं हाऊसफुल. एका दिवसात 3 हाऊसफुल झाले. दुपारचा प्रयोग महिलांचा केला. त्याला सुशील गोवांची पत्नी नक्की केली, पण त्यांच्याकडनं आलं की पत्र पाहिजे. म्हटलं पत्र देत नाही कुणाला मी. उद्या नातवाला मागाल पत्र, मुख्यमंत्र्यांनी द्यायला ठीक आहे हो. मुख्यमंत्री बायकोला आपोआप निरोप आला, येते मी. त्या पण दुपारी आल्या होत्या. आणि काय, हा जाहिराती सगळ्या पहिल्या शुभारंभाच्या प्रवासात माझ्या आहेत बरं का. एकूण एक जाहिराती मी केलेल्या आहेत सगळं. बरेच विक्रम आहे, माझ्याबद्दल कोणी बोलणार नाही म्हणून मला बोलावं लागतं. म्हणून आत्ता जमानाच असा आहे हो. म्हणून मी म्हटलं मी 24 तास आहे, जे मी करणार त्यांनी मला येऊन भेटावं. तर त्यांना तिकडे नोकऱ्या दिल्या जातील. आता याच्या पुढे मी आता केदार लेखक पहिला. अरेंज करतोय कोण, टाळ्या मोठ्या कोणी वाटताय. खूपच विनोद कमी पडलेत माझ्या नाटकात म्हणून मुळे का इथे उभे आहेत असं मला वाटतं. पण आज 24 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि याचं पूर्ण श्रेय एक लेखक दिग्दर्शक म्हणून मी रसिक प्रेक्षकांनाच देतो. आणि त्याच्यानंतर कोणाचं श्रेय असेल तर ते फक्त आणि फक्त परत 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 भरत साहेब. थोडं आपण नॉस्टॅल्जिक होतो ना. 24 वर्षापूर्वी मी जेव्हा आत्ता पण शिवाजी मंदिरच्या रंगभूषा जिथे होती त्या आरशात बघितलं, ते जेव्हा मी 24 वर्षापूर्वी आलो होते तेव्हा काळे केस होते. आज 24 वर्षांनी आल्यानंतर असं जाणवलं की अरे आपण म्हातारे झालो, पण हा माणूस काय म्हातारा वाटत नाही. म्हणजे आजही मी या विंगेत उभं राहून त्याचं जेव्हा काम बघत होतो तेव्हा मलाच कितीतरी वेळा तो स्वतः थक्क करतो. आणि मला त्याचं खूप कौतुक अशासाठी वाटतं कारण एक लेखक दिग्दर्शक म्हणून महेश दादाला ते जाणवत असेल, त्याला बरोबर कळेल मी काय म्हणतोय ते. एक लेखक दिग्दर्शक म्हणून आम्ही एका नटावर आम्ही शर्ट शिवलेला असतो त्याच्या मापाचा. या जवळजवळ आता 5,000च्या जवळपास प्रयोग आलेत. या 5,000 प्रयोगामध्ये भरत जाधव सारख्या नटाने त्या शर्टवर कधीही अत्याचार केला नाही. माझ्या मापाचा जो शर्ट होता तो अजूनही त्याच पद्धतीचा शर्ट घालून तसाच प्रयोग करतोय. आजही 2 तास 20 मिनिटाचं नाटक आहे तर ते फक्त 2 तास 20 मिनिटाचंच होत आहे. याचं खूपच कौतुक मला असं वाटतं की ते भरतच आहे. आणि त्याच्या बरोबरीने, कारण भरत हा फेस आहे या नाटकाचा, पण बरोबरीने त्याच्याबरोबर काम करणारे सगळे सहकलाकार आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे जे आमचे बॅकस्टेज वर्कर. कारण राजसाहेबांनी जेव्हा नाटक बघितलं आणि समोरून बसून बघितलं आणि एकदा त्यांनी मागून बघितलं नाटक, खरं तर जेवढं समोरून खूप ग्रेट वाटतं नाटक ना, त्याच्याही पेक्षा अल्टिमेटली अनबिलिव्हेबल मागून नाटक हे वाटतं. कारण मला कळतच नाही भरत इथून तिथून जातो कसा, असं त्यांचं म्हणणं होतं. आज भरतच्या DNA मध्ये सही रे सही आहे. मी त्याला नेहमी म्हणतो की तुला ना घरच्या फॅन आणि लाईटची बटणं सापडणार नाहीत, पण इकडच्या पायऱ्या डोळे झाकून जरी त्याला आत पाठवलं ना तरी तो परफेक्ट प्रयोग करेल. त्यामुळे आज हे सगळं यश हे फक्त तुमचं आणि भरतचं आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आणि थँक्यू मुळे काका, थोडीशी संधी मला दिलीत त्याबद्दल.
नमस्कार. मी खूप दिवसापासून भरतला म्हणत होतो, मला खूप वर्ष झाली नाटक पाहून की मला बघायचं परत रिफ्रेश व्हायचं. पण ना मी भरत 24 वर्ष काम करतो हे मी इथे बसून थकलो मी ते बघून. म्हणजे इट इज अ मिरेकल. म्हणजे जवळजवळ हा काय म्हणतात त्याला चमत्कार आहे. म्हणजे तू आणि त्याच एनर्जीने तो कसा करतो. म्हणजे मला माहिती मी बरोबर एक नाटक करतो, मी एका शोमध्येच दमतो, पण हा म्हणजे ही इज अ मिरेकल. आणि मला आय एम सो प्राऊड की हा माझा बच्चा. आणि म्हणजे ऑब्व्हियसली आज सही रे सही मला वाटतं की इट शुड गो इन टू द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. की 24 वर्ष सातत्याने 5000 प्रयोग करणं म्हणजे. आणि खरं म्हणजे मी तिकडे बसून मी तेच विचार करत होतो की केदारला कसं सुचलं असेल नाटक. म्हणजे ह्याची धावपळ बघताना माझ्या एका ठिकाणी वाटतं की कसं सुचलं असेल त्याला. इथून जातो, इथून येतो, इथून येतो, म्हणजे इट इज अ सर्कस जवळजवळ. आणि हॅट्स ऑफ. आणि हे त्या नाटकाचं यश आज सांगतं जवळजवळ 5000 प्रयोग झाले आणि असं फुल भरलेलं थिएटर बघून ना इतका आनंद होतो की नाटक ही आपली काय स्ट्रेंथ आहे, मराठी माणसाचं संस्कृती आहे. आणि थँक्स टू सच अ वंडरफुल ऑडियन्स. आणि थँक्यू भरत, मला बोलवलं, मला सांगितलं नव्हतं काय स्टेजवर फंक्शन आहे, म्हणून मी आपला असाच उठून आलो स्लीपर वगैरे घालून. म्हटलं ठीक आहे. पण खूपच मजा येते, खूपच मजा येते. आणि हा सगळा रिस्पॉन्स बघून मला कळतं की हे भरत अजून 24 वर्ष तू खरं नाटक. नमस्कार, कसे आहेत सगळे? नाटक बघितल्यानंतर होतंच एक नंबर. 24 वर्ष पूर्ण झाली, पण जेव्हा पहिला प्रयोग झाला होता, इथेच झाला होता प्रयोग, केदार समोर बसला होता, मी आतमध्ये होतो आणि पहिला लाफ्टर आला, तेव्हा जो आनंद झाला होता तो आजही आमच्या लक्षात आहे. आणि तो टिकवून ठेवण्याचं काम तुम्ही सर्वांनी आजपर्यंत केलं. मला असं वाटतं की हॅट्स ऑफ टू भरत, केदार. त्यांनी एक चमत्कार तुमच्यासमोर घेऊन आले आणि तुम्ही त्याला आज या लेवलला घेऊन गेले की तो भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा प्रयोग करून आला आणि तिथे देखील लोकांना हसवलं. आणि हेच हसवण्याचं काम तो वर्षानुवर्ष करत राहू दे, एवढीच देवाचरणी प्रार्थना. नमस्कार. अरे नायक शेवटी बोलेल ना सगळ्या. तर मला इथं कसं आणलं गेलं ते आता काकांनी सांगितलं. पळवून ॲक्च्युली दम देऊन आणलं. आणि मी पालघरला गेलो होतो. तिथं आदिवासी बांधवांनी स्वातंत्र्य दिनाची एक त्यांची मिरवणूक वगैरे असते आणि जवळपास 25-30 हजार आदिवासी पूर्ण नटलेले थटलेले असे. तर माझ्यासाठी आजचा दिवस ना फार संस्मरणीय आहे, कारण माझा सगळा दिवस असा स्वातंत्र्य दिन मी कधी याआधी आयुष्यात बघितला नाही अशामध्ये गेला. आणि माझी संध्याकाळ आणि रात्र इतक्या छान समारंभामध्ये हजेरी लावून मला साजरा करता येतोय. तर काकाने सांगितलं तसंच होतं की त्यांनी दम दिला की यायचं आहे आणि पुष्पगुच्छ देऊन. तर त्यांची ख्याती आहे ही की त्यांना म्हणजे बाकी लोक एक वेळ बायकोला घाबरणार नाहीत, पण काकांना घाबरतात. असो, जेव्हा म्हणजे मला 25 वर्ष झाली हे ना खरं तर अविश्वसनीय वाटते. 25 वर्षांचा जर आपण विचार केला 2001 किंवा 2000, तर तो काळ आणि आत्ताचा याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे. आपण इमॅजिन केलं की जेव्हा हे नाटक सुरू झालं होतं, म्हणजे त्यावेळेला काका 50शीत होते वगैरे, हे आपण सोडून देऊ. पण तर तो काळ असा आहे की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मोबाईल फोन म्हणजे नोकियाचे कंपास पेट्या होत्या, जेव्हा त्या सीड्या हे आपलं भावविश्व होतं, ज्या काळामधला आपण जर त्या काळातला सिनेमा, त्या काळातली गाणी आठवायला गेलो तर आपल्याला एकही आठवत नाही. जास्तीत जास्त लगान आठवतो, पण त्याच्या पलीकडचा आपल्याला त्या गाण्यांमध्ये रस वाटत नाही, त्या सिनेमांमध्ये रस वाटत नाही, त्या काळातल्या बाकी कोणत्याही गोष्टींमध्ये आपला जीव गुंतत नाही. एकच गोष्ट आहे की जी 25 वर्ष सलग आपल्याला बांधून ठेवली आहे, जिनं, जी आपल्याला रिझवते आहे, हसवते आहे. म्हणजे
खुर्चीतून पडायला आपण पडू इतकं हसवते आहे आणि आनंद देते आहे ती गोष्ट म्हणजे हे नाटक आणि भरतचा अत्युच्च दर्जाचा अभिनय. म्हणजे मला कमाल 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 वाटते की म्हणजे त्याच्या बाकी सगळं बदललं पण भरतची एनर्जी तसूभरही कमी झाली नाही. मी मध्यंतरी प्रयोग बघितला 1-2 वर्षांपूर्वी, तेव्हाच मी खरं तर चाट पडलो होतो की कसं हा माणूस हे करू शकतो. आपण खूप नट बघितलेत पण असा होणे नाही. आणि खरोखर म्हणजे गिनीज बुकमध्ये जाईल. आणि याच्यामध्ये भरत आणि मला खरं केदारचीही खूप कमाल वाटते की इतकं अप्रतिम ते बांधलं गेले, लिहिलं गेले, इतकं छान बसवले की आणि त्याच्यामध्ये परत भरतचं हे कौतुक जे केदारनी सांगितलं की इतकं झाल्यानंतर ना लेखक म्हणजे करणाऱ्याला, कलाकाराला आपसूक असं वाटू शकतं की इथं आणखीन हे करावं, हे वाढवावं, पण ते न करता त्या चौकटीमध्ये राहणारा इतका मोठा नट आज आपल्याला आहे आपल्याकडं. आपण खरंच मराठी रंगभूमी जी आपण भाग्यवान म्हणतो, मोठी म्हणतो, त्याचं कारण हा 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 हे सगळेजण आहेत. आणि असंच आम्हाला देत राहा सगळ्यांच्या वतीनं ही विनंती आहे. आणि मला केदार अशी एक विनंती तुला करायची आहे की तो जो आहे ना तर कधीतरी असं करा ना की हे त्या बाजूला करा आणि आम्हाला ते सगळ्यांना असं ते बघायची संधी द्या. जादूगार आपले जादूचे प्रयोग दाखवत नाही. जादूगाराचे जादूचे प्रयोग दिसले तर सगळं संपलंच. एक फक्त ऍड करतो याच्यामध्ये, मगाशी माझा एक महत्वाचा, कारण मी लेखक आहे, दिग्दर्शक आहे या नाटकाचा आणि भरत जाधव प्रमुख अभिनेता आहे या नाटकाचा. मी आई आहे, हा बाप आहे आणि तो उभा आहे तो मावशी आहे या नाटकाचा. ज्याच्यासाठी मी हे सगळं केलं तर विसरलो होते. याला भरत चिडणार आहे. चालू आहे ना रे, मला ऐकू चालू चालू मला ऐकवलं पाहिजे ना. हा तर चिडलाच तरी चालेल, नाही बोललाच तरी चालेल, पण सांगितलं पाहिजे. काय करतो मी यांच्यासाठी काही केलेलं नाही. माझी आवड म्हणून सगळ्या जाहिराती करतो. कॅप्शन सगळ्या माझ्या असतात, सगळं मुहूर्त माझ्या असतात सगळे. पण या माणसाने गेल्या 15 ऑगस्टच्या आधी 4 दिवस माझ्या खात्यात 5 लाख रुपये टाकले उर्वरित आयुष्यासाठी. आता पुढल्या काळ्या माझ्यासाठी वाजवा. ते 5 लाख मी तसे बँकेत ठेवलेत. मी ते घेणार नाही सांगितलं. काय घेऊ, कशासाठी घेऊ, अजून मला 9 लाख देणं आहे. हो खरं आहे, 22 लाख दिले. जे घेणार नव्हते कोणी, प्रशांत दामलेपासून कोणी घेणार नव्हते, कोणी 3.5 लाख, कोणी 4 लाख, कोणी 2 लाख. घर विकलं. कधी स्टेज उभं राहिलं की आपण काय विकलं आधी सांगायचं असतं. म्हणजे सहानुभूती मिळते. उगाच विकले काही नसतं. पण मी घर विकलं, मी शेती विकली. अरे कशाला विकलीस ते जाऊ दे. तर मी 5 लाख रुपये दिले. हे मी वापरणार नाही अजिबात. हे मी त्याच्या मुलीला लग्नात आहेर तरी देईन, नाही तर कुठल्या तरी एका शेतकऱ्याच्या मुलीचं, ती जर हुशार असेल तर. कारण आता गरिबीवर माझा कळवळा आहे. गरिबीबद्दल, गरिबांवर अजिबात विश्वास नाही. खरंच सांगतो, लुटतात त्यांचे आईबाप. मी अनुभव घेतला म्हणून सांगतो. आता मी सावध झालेलो आहे या बाबतीत. मी जाऊन भेट घेणार. ती मुलगी हुशार असेल तर तिचं शिक्षण करणार, ते भरतच्या नावाने करणार. तिथे माझं कुठलंही नाव नसेल. आता याच्यानंतर मी काही येणार नाही. नमस्कार. खरं तर अशा टाळ्यांमुळे मी जमत नाही आणि मग वर्ष वाढत जातात आणि मग अचानक कळतं की 25 वर्षात पदार्पण करतोय. आम्हालाही कळलं नाही की आम्ही कसं आलो, कसं गेलो आणि इथपर्यंत कसं काय काय घडत गेलं. अर्थात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच हा टप्पा गाठवू शकलो. पण ते गाठण्यासाठी केदार, अंकुश हे माझे खूप जुने मित्र आहेत. आम्ही बऱ्याच वर्षांची आमची मैत्री आहे. केदारने मला डोळ्यासमोर ठेवून हे नाटक लिहिलं, माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट होती. पण अंकुशने त्या माझ्याकडनं करून पण घेतलं. म्हणजे माहीत असेल तुम्हाला, पण अंकुशचा बराच मोठा हात आहे या गोष्टीला. म्हणजे हे नाटक म्हणजे आमची मैत्री आहे. आणि जे बाजूला आमचे सर आहेत, ह्यांनी पहिलं आम्ही एकांकिका केली होती. आम्ही ऑल द बेस्ट नावाची 93ला एकांकिका केली. एकांकिका आमच्या दुसऱ्या का तिसरा नंबर लागली. त्यावेळेस त्यांनी मोहन वाघांना सांगून त्याचं नाटक करूया म्हणून
पहिल्यांदा व्यावसायिक रंगमंच आणलेले ह्या व्यक्तीने आणला आम्हाला. राजू दादा पण आमचे खूप घरचे आहेत, जवळचे आहेत. कित्येक वेळा आम्ही भेटलो असेल किंवा मुलाखतीत बोललो असेल, पण त्यांना ना गिरणगावातली पोरं, धडपडणारी पोरं यांचं तर खूप हे आहे, म्हणजे खूप महत्त्व देतात ते, की कौतुक आहे त्यांना. ते नेहमीच 4 शब्द चांगले सांगतील, काय केलं पाहिजे काय नाही, असे बरेच मित्रमंडळी आहेत. त्यापैकी राजू दादा पण आमचं महत्त्वाचं आहे. आणि अर्थात मुळे काका ज्या जाहिराती पहिल्यापासून, म्हणजे पहिल्या शोपासून, एकदा मला वाटतं वर्ल्ड कप होतं, आज इंडिया भारत जिंकणार का भारत जिंकणार, मी पहिला घाबरलो होतो, नका असं काय देऊ वगैरे जाहिरात होतं. भारत जिंकेल त्यांच्या मेहनतीने, उद्या माझ्या मेहनतीचं ऑडियन्सच आलं तर मी काय करणार. पण ते मी जिंकलो तुमच्यामुळेच त्यावेळेस. आजपर्यंत ते जाहिरात करतात, पण त्यांचा उत्स्फूर्तपणा, त्यांचा जोश एक असतो. स्वतः फोन करून सगळं परत आता हा शो आहे ना, जरा मी तुला 4-5 लाईन पाठवतो, बघून घे एकदा. मी त्यांना कधीच अडवलं नाही, कधीच नाही. त्यांनी, मी निर्माता नसताना देखील मी त्यांच्या जाहिराती लाईक करत होतो. आता निर्माते आपण सेंटिमेंट वाढतील पण मी कधीच विचार करत नाही. पण ते ज्या ह्या वयात ते ज्या पद्धतीने उत्स्फूर्त असतं, ह्या वयात कोण नाही म्हणाले, इथं बाजूला वगैरे मग कळेल बरोबर. नाही पण बघा, हे आशीर्वाद असतात, हे सगळ्यांचे आशीर्वाद आहे म्हणून आज एवढा प्रयत्न करू शकलो. ह्याच्यापुढे पण आशीर्वाद असू देत. माझ्याच नाटकाला नाही, पण जेवढी मराठी नाटके येत आहेत तुम्ही सगळे पाहताय. मला वाटतं देशभरात मराठी नाटकच जोरात चाललंय. आणि चांगले चांगले विषय येत आहेत, तुम्ही त्यांना मोठं करताय आणि आम्ही सगळे तुमच्या आशीर्वादाने मोठं होतोय. त्यामुळे अशीच नाटकांना गर्दी करा. आणि कार्यक्रम संपला, दुसरा अंक बाकी आहे, तो आवर्जून पहा. फक्त जरा सत्कार करूया. नाही आता